फोटोशूट बघा आमचं. दबंग सर आले दादा. डेचा ड्रायव्हर इकडे मागं मस्त पैकी आराम करायला बनेल बिनेलवर बसले. हाऊस बोट साठी आम्ही इथे आलेलो आहे. बघा ही आमची हाऊस बोट आहे. चालवता येत नाही पण बसलाय कोण. सो वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. आजचा ब्लॉग खूप मोठा आहे, नियर अबाउट 30 मिनिट. आम्ही तुमच्यासाठी इच अँड एव्हरी मोमेंट कॅप्चर केलेली आहे. सो आमच्या ब्लॉगची ड्युरेशन जास्त झालेली आहे. सो आमचा ब्लॉग नक्की बघा. फॉर नेक्स्ट अपडेट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटतं कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. फर्स्ट आमचं जे हॉटेल आम्ही बुक केलं होतं फॉर मुन्नार 2 days ते आम्ही आता चेकआउट करतोय कारण आम्हाला हाऊसबोटसाठी साठी निघतोय. आमचं सगळं आवरलंय आता. आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केला बिकॉज ऑफ आम्हाला इथून 5 तास लागतं. हे आमचं हॉटेल होतं. खूप सुंदर होतं यार हॉटेल. पण आम्हाला जेवढा वेळ स्पेंड करायचा हॉटेलला तेवढा नाही करता आला कारण आम्हाला खूप सारे स्पॉट कव्हर करायचे होते मुन्नारमध्ये. आम्ही 2 दिवस स्टे केलं इथं आता. आणि हाऊसबोटमध्ये आम्ही एका दिवसासाठी बुक केलेलं आहे हाऊसबोट. भारी एक्सपिरियन्स होता. आम्ही झिप लाईन वगैरे केलं, तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलं पण असेल. परत आम्ही एलिफंट राईड पण केलं काल मुन्नारमध्ये. ऑलमोस्ट आता सगळं आवरलं आहे आमचं. आता आम्ही ॲक्च्युली आज अंगारकी असल्यामुळे आमच्या सगळ्यांचा उपवास आहे. फक्त यांचा आणि महेशचा नाही, बाकी सगळ्यांचा उपवास आहे. आम्ही हाऊसबोटमध्ये सांगितलं आहे की आम्हाला उपवासासाठी पाहिजे वगैरे असं. बघू आता कसं काय होतंय. दिसतंय मागं हे सगळे आवरत आहे. हा पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे हॉटेलचा, दिस वन. आणि हे पूर्ण आमचं हॉटेल होतं. अश्वतचं काढलं याचं नाही मला ऍक्सेस बँकचं होतं. फायनली आम्ही निघालो आहे टी व्हॅलीवरून. घेतलं होतं ना, त्याच्यामुळं रोड खूप खराब आहे तिथले. म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा जास्त वळणाचे. डे ड्रायव्हर आणि नाईट ड्रायव्हर इज हिअर. ओके, नाईट ड्रायव्हर नाही आज. नाईट नाहीच ऍक्च्युली. आम्ही हाऊस बोटमध्येच आम्ही स्टे करणार आहे. आणि आमचा चेकिंगचा टाइम 12 वाजता आहे. बट आम्ही नाही वाटत की पोचू 12 वाजेपर्यंत. लेट्स सी. आमचा फोटोशूट बघा आमचा फोटोशूट. आम्ही ऑलरेडी काढून झाले फोटो. दिस इज आवर चहाचे मळे. इथं आपण पाहू शकता अननसची सगळे येणे झालेत. पण इथे पाहू शकता अननसची शेती आहे. इथं खूप मोठा प्लॉट आहे. एवढं दाखवता नाही येते पण ट्राय करते मी सगळं दाखवण्यासाठी. इकडे काय आणि मी तुम्हाला दाखवते. इकडे 2 फणस बसले पिकायला बसले. गोडला तमिळ मध्ये काय म्हणतात बघा ना. स्वीट नाही कळत. काहीच कळत. लँग्वेज बॅरियर झालं आमचं बोलणं. काहीच आम्ही नाही का अननस घ्यायला आलो इथे. त्यांना आमची लँग्वेज समजत नाही आणि आम्हाला त्यांची समजत नाहीये. आम्हाला कळलंय 60 रुपयाला 1 किलो आहे. गोडला गाईज. आता आम्ही काय करतोय, ट्रान्सलेटर मध्ये हे ट्रान्सलेट करताय मराठी टू मल्याळम. आणि आम्ही मग त्यांच्यासोबत बोलणार आहे. आम्हाला कळालं 60 रुपयाला 1 किलो आहे. बट आम्हाला गोड कोणतं आहे ते विचारायचंय. मग आम्हाला कळत नाहीये. मधुरम आणि खाऊ. एक पर 60 समझते हो हिंदी इंग्लिश नहीं समझते. ते दोघं डिस्कस करताय का यांना काही समजणार आम्हाला काही समजणार. हाऊ टू क्लीन
How to शेती remove it? अननसाची ऑलरेडी काजलने दाखवली शेती अननसची. म्हटलं एक अननस घेऊन ट्राय करू कारण इथून मे बी आपल्याला ट्रान्सपोर्ट वगैरे होत असतील. म्हटलं इथलं कट करून खाऊन बघूया. पण त्यांच्याकडे कटार नसते का ती कट करायला तीच नाहीये त्यांच्याकडे. आता काय करायचं? Something new लाया. മുഹൂർത്തം ഇല്ല കത്തിക്കണ മുഹൂർത്തം ഇല്ല കണ്ടോ ജഡ് തരാം മുഹൂർത്തം ഇല്ല Is it fine to remove? This one. കത്തിക്ക് മുഹൂർത്തം आहे ना मीठ नाही का आपल्याकडं? पण ते मीठ पण लाल तिखट आहे. या पोरींना खूप भूक लागली. बघा मिठाला विचारा काहीतरी जुगाड केलाय. ऐका ना मिठाला विचारा ना कशा काय म्हणतात मीठ नमक. कसं डील करायचं या लोकांसोबत कळतच नाही राव. तरी त्या बिचाऱ्याने त्यांना हे करून दिलं आपल्याला कट करून दिलं. आपल्याला कट करून दिलं. दबंग सर आलेत आता. हो विचार ना नमकला काय म्हणतात? नमक करून छान आहे. उप्पू आहे उप्पू. Translating, then we are strict. अय्या रामा. മധുരം. ആ മധുരം ഇതിന് ആവശ്യമില്ല അച്ഛാ മധുരല്ലേ ഇത് കണ്ടല്ലോ इले इले इले. मला वाटतं देणार मला तुम्ही कापेल. तोडेल मी आहे ते घालून. अरे मला द्या ना खायला. गाडीत कोणी आहे का आपलं अजून? काजल गाईस बघा माझ्या बायकोने ट्रेनवर एवढं घास दिलाय मला. निना महाराष्ट्रावरून महाराष्ट्र कोणा या पुणा. हा पुन्हा पुण्या Yes, पुन्हा. करेक्ट. ആ പുണേക്കാ മഹാരാഷ്ട്ര അവർക്ക് അല്ലേ ചേട്ടൻ സംസാരിച്ചാണ്ടല്ലോ അവർക്ക് ഇതിൽ കൊടുത്തിട്ട് ഗൂഗിളിൽ കൊടുത്തിട്ട് മലയാളം പരിവർത്തനം ചെയ്തു വരും എന്നാ പറയണ്ടേ परिवर्तन into मराठी. मराठी. ചേട്ടൻ പറഞ്ഞത് മറാഠിയിൽ അവർക്ക് കിട്ടുന്നു ചേട്ടൻ എന്നാ അവർ പറഞ്ഞു കൊടുക്കാൻ പൈനാപ്പിളിലെ കിലോ 60 രൂപ വിലയാ 1 കിലോ 60 രൂപ വില प्रेम बघा प्रेम. बघा प्रेम बघा प्रेम. प्रेम बघा प्रेम बघा प्रेम. प्रेम बघा प्रेम. बघा ते बिचारे दादा किती लाजले. बघा ते बिचारे दादा किती लाजले. बघा आमच्या प्रेमाला. आता आमचं प्रेम बघा. थँक्यू थँक्यू. आमचा हा नाईट ड्रायव्हर आहे. ठीक आहे. डेचा ड्रायव्हर इकडे माग मस्त पैकी आराम करायला पनेल बिनेलवर बसले. ते ड्रेस चेंज करून बसले. त्यांना कंपनी ह्या मॅडम देते. यांचा फोन चालू होता आणि हे क्लीनरला काय सुट्टी नाहीये. आणि नाही का आणि हे आमचे नाईटचे ड्रायव्हर आहे त्याला अंधार लागतो म्हणून ते गॉगल घालून बसले काळा. आता आम्ही अलेपीला आलाय जवळ तुम्हाला दिसत असेल इथं समुद्र दिसतोय. सी हाऊस बोट साठी आम्ही इथे आलेलो आहे. हे सगळं हाऊस बोट आहे ते. आणि ही आमची पब्लिक आता 1 by 1 चाललेली आहे. बघा ही आमची हाऊस बोट आहे. आता आम्ही इथे एंट्री करणार आहे. ॲक्च्युली आम्हाला 12चं चेकिंग होतं बट आम्हाला खूप जास्त ट्रॅव्हलिंग करावं लागलं तर आम्हाला 2 तास लेट झालेलं आहे. बट होप्सो असो कारण 6 वाजेपर्यंतच फक्त ते ट्रॅव्हल करणार आहे. नंतर 6 नंतर बघा चढते आता. And this is the entrance our houseboat.
दिस आवर फर्स्ट एक्सपिरियन्स. यू ऑल्सो ना? यू ऑल्सो ना? इथे बाकीच्या पण हाऊसबोट बाजूला लागलेले आहेत. ओके, हे पण हाऊसबोट लागलेले आहेत. आणि ही आमचा एंट्रान्स आहे. हा फॅन आहे आणि ही काजी आहे. ओके, देन दिस इज द फर्स्ट बेडरूम. ओके, वाव, लुकिंग सो नाईस. देन दिस इज द आय थिंक किचन आहे. ओके, आणि हा पूर्ण इकडं छान असा काय म्हणू शकतो आपण, डायनिंग टेबल. पूर्ण हे असं पार्टी हॉल म्हणू शकतो. पूर्ण असं छान असेच आहे. कारण जाईन वाऱ्याने उडून तुला उभं राहायचं, तो राहू शकते इथे उभं. हे आमचे 2 पंटर आलेले आहेत. गाडी बिडी पार्क वगैरे करून सगळं छान लाईन करून आलेले आहेत. वरती या. आणि ही आमची कंप्लीट. हे ड्रायव्हर खूप थकलेले. नाईटचे ड्रायव्हर होते पण त्यांनी डेला गाडी चालवली. आणि ही फोनवर बोलून बोलून खूप थकलेली आहे. आणि ही मागे बसून बसून खूप जास्त थकलेली आहे. आता बघूया. ही आमची बोट जस्ट स्टार्ट केली. हे ड्रायव्हर सेटिंग वगैरे करताय आणि आम्ही निघालो आहे ब्लॉगिंग. हे आमचे सगळे पंटर माणसं इथे सगळे बसलेले आहेत. सगळे बसले. यांचे गप्पा चाललाय वेगळे. हे आमचे ड्रायव्हर आहेत. आता आम्ही हळूहळू थोडंसं पुढं चाललोय. पलायम समथिंग नाव आहे त्या स्पॉटचं. तिथं चाललोय आम्ही. तिथं आमची मे बी गाडी स्टॉप होईल किंवा बोट स्टॉप होईल. नंतर मग आम्हाला ते लंचसाठी देणार आहे, कारण आमचं लंच पण बाकी आहे. देन वी विल डू द लंच. हे त्यांचं स्टेअरिंग आहे. भारी वाटतंय, खूप सुंदर वाटतंय यार बघायला. मस्त वाटतंय. हे सगळ्या आमच्या बॅग्स आम्ही इथंच ठेवलंय. अजून रूम मध्ये नाही नेलंय. ऍक्च्युली आमची ही थ्री तुम्हाला कोणती घ्यायची विचारा. ते काय म्हणलं ऐकलं. आम्ही बुक केली आहे. सो तुमचे प्रेफरन्स आहेत. बिकॉज ऑफ यू कॅन टेक. बिकॉज ऑफ बी बुक ना. असं काही नाही ग, सांग. असं काही नाही. काय काळा चेहरा झालाय ना आमचा. अजून 5 दिवस राहिले तर केरळ टाईप होतं. तुम्ही इथं केरळमध्ये फॉरेनर आहे तुम्ही केरळसाठी. का फॉरेनर आहे केरळसाठी. 2 दिवसानंतर लगेच येऊन जाऊ आपण. काही विचारते आधी. त्याला म्हटलं मी तिथे उभं राहू का. नो नो नो, इट्स ऍक्सिडेंट. दिस इज अवर वेलकम ड्रिंक. पीपल यू कॅन टेक युअर वेलकम ड्रिंक. बट कशाच आहे बोलू तसं. तुम्ही काय यू कॅन ट्राय बोथ ऑफ ट्राय. देन वी विल डिसाइड. काय आहे
काय ऑर्डर करताय? कुठली मसाज बघताय? आत्महत्या तयार आहे का? आत्महत्या तयार आहे कोणावर? बघा आम्हाला बसायला मिळत नाही आणि काय यांचा चारा घेऊन वाचाय लोक. माशांचा का गायांचा? म्हणून उपवासासाठी त्यांनी आम्हाला फ्रुट्स ठेवलेत आणि ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी हे डाळ खिचडी, चपाती, साधा राईस, ही कोबीची भाजी वाटतं, माहित नाही, ही दुसरी भाजी आहे, हे डाळ आहे वाटतं. तर आमचं लंच आलेलं आहे आणि आमची थोडी फजिती झालेली आहे. थोडे 4 मेंबरला उपवास होता पण इथे साबुदाणा खिचडी काय प्रकारेच माहीत नाही. सो आता आमच्या ज्यांना उपवास आहे त्या मेंबरला फ्रुट्स कापून दिले खायला. इकडे साबुदाणा खिचडी भेटतच नाहीये. कसं आहे जेवण? मला खिचडी खूप आवडली. साबुदाणा खिचडी दाखव. साबुदाणा खिचडी नाही अगं, त्यांना नाही माहिती आपली खिचडी. तुम्हाला कसं, तुमचं व्हेज कसं वाटलं तुम्हाला? हो नुसतं बारवे, आपलं कसं होतं खिचडी साबुदाण्याची? तुम्हाला करवंद दिले बरं का? हे करवंद आहे. हो मी तेच म्हणते करवंद आहे. Actually ते म्हणे हे ग्रेप्स आहे. पण खाल्ल्यानंतर ना त्याच्यामध्ये बघ हे निघतंय बाय द वे. ही जी आहे का बी, ह्या बिया निघताय. हे मला तर ग्रेप्स नाही वाटत आहे, मला तर हेच वाटतंय डोंगरची काळी मैना. काळे महिना नाहीये. मग त्याची बी असं चपट असतं. खूप काळा काळा दिसतंय बाय. आमचा आता छान लंच झाला आणि आम्ही मस्त आता रेस्ट करतोय. त्याचबरोबर आम्ही या अस्थेटिक व्ह्यूचा आनंद पण घेतोय. ॲक्च्युली ना 2-3 वर्षापासून आम्हाला हाऊसबोटमध्ये स्टे करायचा होता, बट भरपूर सारे रिझन आहे, आम्हाला येता नाही आलं केरळला. आणि हा सुंदर आम्ही नजारा अनुभवतोय. छान पाण्याच्या लहरी येत आहे, त्याचबरोबर सुंदर असे नारळाचे झाडं पण आहेत आणि ते आम्ही छान एक्सपिरियन्स करतोय. म्हणजे आपण जे पैसे कमवतो किंवा आपण आपल्या आयुष्यातून थोडासा वेळ काढतोय आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तो टाइम स्पेंड करतोय. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे यार हा, सगळ्यांनी घ्यायला. कोणती पण उपवासासाठी पिस्ता आणि मँगो, आणि ज्यांना उपवास नाहीये त्यांना चॉकलेट. इकडे दुकान आहे बाय द वे. हा थँक्यू. सॉरी. तुम्ही फिरायला आल्यावर इथूनच घ्या. कोण आहे? कोणती घेऊ? मी डबल आणले का तर शेअर बरं का? हं? पब्लिकला सांगा. काय सांगू? इथं शॉपिंगला आले की आमचा रेफरन्स आहे शॉपिंग करायला. हा ट्रान्सपोर्टिंग चार्जेस. ओके बरं. आम्ही सिंगल नाही घेते ना, आम्ही एवढं कंबाईन घेतोय. हा मग तुम्ही काहीतरी प्रत्येकाचं करून 280 समथिंग सांगितले. हा. नो आम्ही नंतर कॅल्क्युलेट केले 180 होत होते. आम्ही 20 रुपये घेतो. 200 रुपये घे, 80 रुपये देतो. आईस्क्रीम खातानाचा व्ह्यू, यांचा व्ह्यू, हा व्ह्यू. भरपूर सारे किती मोठे मोठे बोट आहे ना यार. तर ड्रायव्हर अंकलनी आम्हाला आणलं एका स्टॉपवरती आणि तिथे धनंजय डोकेंचा रेफरन्स देऊन आम्ही पेप्सी घेतल्या आणि आईस्क्रीम. हे आहेत धनंजय, हे आहे त्या तो भला माणूस, त्यांचा रेफरन्स देऊन आम्हाला पेप्सी आणि आईस्क्रीम भेटलंय. आम्ही एन्जॉय करत चाललोय खात. इकडचा व्ह्यू घे ना. कोणता? सी गाईस, गव्हर्नमेंटची होडी आहे किंवा बोट म्हणू शकतो. हा त्यांचा स्टॉप आहे, हे दिसतंय का? हा स्टॉप आहे. आपल्याकडे कसे बस स्टॉप असतात, स्कूलच्या पोरांना घ्यायला सोडवायला सगळं आहे इथे. हे आपल्याकडे कसं बस स्टॉप असतात तसं इथं बोट स्टॉप असतात. इथं सगळं गव्हर्नमेंट. 4 व्हीलर घेतात, इकडे बोटिंग घेतात फिरायला. मस्त वाटतंय यार, एक नंबर. लोकलला फिरायला बोटी. हा आमचा इव्हिनिंग स्नॅक्स. पकोडे आणले हे बाय द वे. खूप सुंदर पकोडे दिसत आहे. बघू कशी टेस्ट. चहाची पण सांगा आणि पकोड्यांची पण सांगा. जस्ट 1 मिनिट. हा
ही आमची बोट आहे. आता इथे पार्क केली, रात्रभर आम्ही इथेच राहणार आहे. आणि आम्ही आता बोटीतून बाहेर आलोय. जास्वंदाचा कलर बघा, इथे थोडा ऑरेंज कलर जास्वंद आहे. हा, वेगळ्या ऑरेंज येलो दुसरं वेगळ्या कलरच्या जास्वंदीचं झाड आहे इकडे. पण तिचं पान जास्त आहे. आतमध्ये व्हाईट आहे वाटतं, आतमध्ये व्हाईट आहे. ऍक्च्युली आम्ही आता पायी निघालोय इकडं वगैरे तिकडं. ऍक्च्युली दाखव ना आपलं हे, दाखवली ना बस. ही आपली बस नाही बोट. आमची ही बोट इथं थांबवली आहे. आणि आता आम्ही बघा कसं आहे. तर आम्ही आता जस्ट वॉकला चाललोय. मी याच्यावर केले स्पीड बोट, जेट वेट ना जे असते का तिने केले. तो मीच होते काय ना, आम्ही दोघं झाले. मी डबल केले मग, कारण एकच तिकीट राहिलं होतं. मी सगळे त्यावेळेस ऍक्टिव्हिटी केल्या. आणि जे मोठे मोठे होते ना त्यांनी तिकीट घेतली आणि नाही का करायला त्यांना कंटाळा आला. त्याची सगळी तिकीट घेऊन आम्ही डबल केले. मी किती नाही खास. ती करायचं ही भारी आहे. माझी इच्छा आहे यार करायची. कोणता ते आता गेलं ते बाबांना जाऊ द्या. बाबा इकडे बाबा हे इकडे लुंगी युज करतात वाटतं. इकडे मोस्टली केळीची पानं जास्त आहे. आणि काय म्हणू शकतो आपण केळीचे त्याला, पानं नाही, झाडच जास्त आहे. सॉरी केळीची झाडं जास्त आहे, नारळ जास्त आहे. गाईस तुम्ही बघू शकता इकडे आहे ना, बघा हे इकडे पाणी बॅक वॉटर आहे. जस्ट इकडे लगेच एकदम म्हणजे पाणी नाहीये, मोकळं शेत आहे, डायरेक्ट भाताचं शेत आहे. वाव, हे नारळ किती छान दिसत आहे यार त्याचं. म्हणजे गाडीला, फोर व्हीलरला किंवा आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्यांना पार्किंग करतो. त्यांनी बघा त्यांच्या बोटसाठी पार्किंग केली. अरे बोट म्हणजे यांची कारची भाऊ, कारला पार्किंग केली. बघा बघू शकता तुम्ही पाण्यातली पार्किंग. हे वरती छत त्या पार्किंगचं आणि खाली त्यांची गाडी म्हणजेच बोट. ट्रायल मारायची का इथं आहे कोणी? स्टार्ट करून देऊ शकतो मी काय, त्या बेल्ट वाढायचं. ते असं गोलगोल फिरतात त्याच्यावर करंट देते. पळू पळू हाणीन भाऊ आपल्याला तो. इथे एक बोट उभी आहे. गाईज आपली बोट लक्षात ठेवली का? कोणती आहे? काही लक्षात आहे माझ्या. ही वाली आहे ना, ही वाली बोट आहे आपली. या दोन पोरी निघाल्यात पुढे. बघू आता काय बघत चाललंय. बघ लोक हाणायचे धरून आपल्याला, इकडे तिकडे बघत चाललंय. काय बोलताय काही कळतच नाही बाबा. तिची भाषा. गुलाबी पण कलर आहे, पिंक पण कलर आहे. जास्वंदमध्ये पिंक पण कलर आहे. हाच कलर बघायचा बाकी राहिला होता, तो पण बघायला भेटला. ही पण एक बोट आहे, ही पण सेम लाईक आपल्यासारखं. हा, आता नाईट झाली ना गाईज, काय हे लोक काय करतात, बोट साईडला कुठेतरी पार्क करतात. तिथनं पावरचं कनेक्शन घेतात आणि तिथेच बोट रात्रभर उभी करतात. बघा घराजवळ हे इथं कोणतरी राहत आहे, घर आहे. इथं मस्त खाडीमध्येच भांडे धुणे करतात. बघू शकता गाईज तुम्ही. छान आहे ना, खाडीवरती. खाडी ग, हॅलो, आम्हाला भीती वाटते यार. आवाज नाही आ रही है. वी ओनली मराठी, हिंदी अँड इंग्लिश. नो ओनली दिस वन. बघू शकता या आजी आमच्या सोबत बोलायचा प्रयत्न करते. आम्ही पण आजी सोबत बोलायचा प्रयत्न करतोय, पण आजीची भाषा समजत नाही आम्हाला. नमस्कार करू ना. नमस्कार. हमारे यहाँ पे नमस्कार बोलते हैं. या आजीचं नको ना, नो फोटो. नो फोटो. इथे सर्व बोटी पार्क केलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथे मस्त मुलं क्रिकेट खेळत आहे. आम्हाला पण त्यांना जॉईन व्हायचं आहे. ब्लॉग मध्ये क्रिकेट खेळता हे लोक. आणि आमची बायको पण त्यांना जॉईन झाली क्रिकेट खेळायला. I want batting also. I'm doing fielding, so I want batting also. काय म्हणली? काय ते त्यांच्या घेत नाही मला कशाला? खेळायला. पण मी परत फील्डिंग करते, म्हणजे मला बॅटिंग देतील. बिचारी आजी बघा, फॉरेन वरून आली, मस्त एन्जॉय करत आहे. पोरं सोर सगळे घरी, पण आपल्याला सगळे सोबत लागत आहे. आपल्याला सगळे सोबत लागतात. ती मस्त एन्जॉय करते ती आणि तिचा नवरा. चला भात काढायला आलं. भात शेती काढायला आली, आपल्याला भात काढायला जायचं इकडे. दिवसा यावं लागत होतं, रात्र झाली. उन्हाळ्याला तुम्ही नाही का आमच्याकडून चहा काढून घेतला ना. काय ग? आता भात काढून घेताय का? हो. आमच्याकडून आलेपीला आलोय आम्ही आता. आलेपीला आता भात करून घेते. मला पाठी मागे सांगा, मी चाललो रिवर्स पाडल. मी कॅमेरामॅन पडेल खाली. काय झालं? हे सगळे होमस्टे बाय द वे. मागं डोकं बॅटला लक्ष द्या. हो, मच्छर जाते, उचलून घेऊन त्यांना.
आता इथून. बघा आता आपल्या वावरात इकडे लेट आहे वाटतं बरं का, भाता शेती. बापरे, नजर परत नाही एवढे. काय करताय तुम्ही? आणि आमच्या हाताने भात फ्राय करतो थोडंसं. कसला भात? मसाला भात का कोणता भात? साधा राईस. तुम्ही हे त्यांचं किचन आहे. साधा राईस आपली फोडणीचा भात करतो थोडं. ठीक आहे, चालेल. कारण इकडचं ना त्यांची टेस्ट खाऊन जरा बोर झाली. पण आपल्याकडे 2-3 दिवस झाले तरी तुम्ही कंटाळले आता लगेच. यार त्यांचं लईच काय म्हणतात ना, स्वीट आहे सगळं, मसाला पण नाही वापरत. वेगळंच. शेंगदाणे पण घाला असेल तर. ग्राउंड नट्स आहे का? ग्राउंड नट्स आहे, ग्राउंड नट्स आहे क्या? फोटो दाखवू का? नाही, नाही, ते स्पिनच खातच नाही ते वाटतं. ह्याने काहीच आवाज नाही येणार. ओ, का बरं झोपले तुम्ही? पित्त का ऍसिडिटी? हो का? फॅनच्या हवेने काहीच आवाज नाही येणार. पण तुम्ही काय पेले याच्यात? का बरं? उठा, डिनर करायचं आपल्याला. हं? स्वयंपाक झाला, चपाती बाकी फक्त. चपाती पण झाल्या रेडी, पण आपल्या पंटर बनवताय ना, हे राईस बनवताय, फ्राईड राईस. ठीक आहे, चला जेवायला जाऊ आता. आम्ही डिनर साठी आलेलो आहे. हे काय आहे ग? ते आहे पनीर. काय आहे? पनीर पनीर आहे हे भेंडी फ्राय आहे, हा राईस आहे, हे आलू आहे, आपण बनवतो. डाळ राईस आहे. हा, ओके. हा काजीने आणि पत्तीने बनवलेला डाळ आणि हा राईस आणि याच्यात चपाती. तर आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. नका जाऊ, चल. लगेच काय फ्राय करून मस्त. अरे 5 मिनिट काय टेस्ट करताय? आलू का? आलू गोबी. टेस्ट नाही का? खूप वाईट वाईट येत आहे का? खाण्यासारखी आहे का? बघा बरं तुम्ही घेतला. मला चालेल, मी अशी खाईल. मी खाते, पण मला उपवास नाही सोडायचा. नको का? म्हणजे मी जाऊन लगेच फ्राय करून. मग कोणतं? ठीक आहे, चला आता आम्ही डिनर करतो, मग भेटूया. तर रात्री खूप छान झोप झाली आणि आता सकाळ झाली आहे. सो ड्रायव्हरला मी उठून दिलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला स्टेशनला सोड, कारण आम्हाला जायचं होतं पुढच्या पॉईंटच्या जर्नीसाठी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक आवर ब्लॉग. चला, आमच्या पाटील पण आले आवरून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आली ना सकाळी स्टार्टर मारल्या जाग आली. काय झालं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा का? 5 वाजता बोट चालू झाली. खाली आले उठायला. हा, त्याला उठवलं दोन हॉटेल कधी कब आहे का? 2:45 बजे 5:45. हा. मग गेलो वरती टाकी बाहेर 5:45 नंतर आठवलं की अरे आपण एक तास लवकर उठलो. मला काजलने कॉल केला 5 वाजता. माझी झोप उडून गेली. एक वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता. उठली ती. नाही, मग मी बाहेर आलो 6 वाजता. अरे आपल्याला जायचंय. मग मी बघितलं होतं भाऊ विरोधाला. मी तर उठलो, म्हटलं जायचं आपल्याला. मग तो उठला लगेच. त्यांनी हे केलं, पाठीमाग गेला, इंजिन स्टार्ट करून दिलं लगेच. हॅलो गाईज, तर 5 मिनिटात आम्ही आमच्या पार्किंगला पोहोचणार आहे. हे आमचे ड्रायव्हर ब्रदर. तर अमृता पण रेडी होऊन आली. मागाशी अमृता रेडी नव्हती झालेली. तर आज आमचा प्लॅन आहे खेकडीला जायचं. सो खेकडीचा आमचा प्रवास तुम्हाला, आमची जर्नी तुम्हाला आम्ही दाखवू. तुम्ही बघू शकता ते लवबर्डचं काय चालू आहे माहित नाही. त्यात मध्ये काजलमध्ये मध्ये करते. राहिले आणि काय चाललंय आपण बघूया. काय दाखवतोय आपण बघूया. काय दाखवताय तुम्ही? फोटो येतात. फोटो चालू आहे. कुठं फोटो? झोप झाली का? भूक लागली. हो, मला पण बघूया काय किचन मध्ये. तिकडे फक्त पोत चेंज करायचं काम चालू आहे आणि फोटो काढायचं. बघा. अरे 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 अरे, हळूहळू. ही पण पोच. अरे मला घ्या, अरे मला घ्या.
तू ये पटकन, तुम्ही दोघे या पटकन, शेवट सोडून राहिले. वाव, हे एकदम भारी दिसली, मी यार माहित नव्हती. या लवकर पाटील. काजलला एनर्जी आली काय गाणं लाव. तिला रात्री पण डान्स करायचा, ती म्हणे गायला पण डान्स. प्लीज नाही ना. डान्स करायचा. डान्सला असतं तुम्हाला म्हटलं. काय? का बसा. चल लावा गाणं. नुसतं नाही का? नाही ते बघा, आमचं काय बोलतात ते. त्या ते एकदम मुली म्हणते. हो चांगला फोटो काढा. आता आम्ही फायनली पोहोचणार आहे. किंमतच नाही. थोडं किंमत आहे. ऐका ना, चालवता येत नाही पण बसलाय कोण त्याला. किती वेळात किती वेळात बसवणार आहे? 5 मिनिटं नाही, जास्त वेळ लागतोय. क्लास करता? अच्छा. मग शिकता का? इथंच राहा. एक नाही वन बोट म्हणा मग त्याला. आमची पब्लिक नाश्ता करत आहे. हाऊस द टेस्ट. ओके ओके. इडली, सांबर आणि चेटणी. छान नाही वाटली? आपल्या महाराष्ट्रासारखी नाही वाटत आहे का? तुम्हाला आवडली का? ठीक आहे, आता मी पण ब्रेकफास्ट करते. मी पण सांगते कशी टेस्ट तुम्हाला. तू खाल्लं का? नाही अजून. हो चला आपण खाऊ. चार्जर पण ठेवा. तुमचं चार्जर पाहिजे. आता फायनली आम्ही आमच्या हाऊसबोट मधून निघालो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन साठी. ट्रॉलीत असेल तर काढून एवढी घेऊ. हाऊस द एक्सपिरियन्स तुमचा? मस्त होता फर्स्ट It was very nice. तुझा कसा होता? तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? सॉरी. It was very nice. व्हेरी नाईस. बाय बाय. आता बघू कधी, आता आमचं कधी भेट होती माहित. पण हाऊस बोट म्हणते ना फक्त. बाकी ओके होतं. हा का? बघू आता आमच्या नशिबात कधी. बाई कोणाचं काय तर बघा, आमच्या पतीचं कायऱ्याचं चाललंय. ह्या कायऱ्या बघत होती. तसं आपल्याकडे कायऱ्याच नाहीये. आता आमच्या नशिबामध्ये आम्ही आता निघालो आहे. उतरायचं खूप खतरनाक आहे इथून बघा. आम्ही आता निघालो आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.